शेतकऱ्यांच्या कष्टाने जोपासलेल्या जनावरांवर डल्ला मारून त्यांची कत्तल करून लाखो रुपयांचा काळाबाजार करणाऱ्या आंतरराज्य जनावरे चोरट्यांच्या टोळीचा लातूर जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत सर्वात मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत परभणी जिल्ह्यातील 3 आरोपींना अटक करण्यात आली असून हरियाणा राज्यातील इतर 6 सराईत गुन्हेगार सोबत मिळून त्यांनी केलेल्या जनावर चोरीचे लातूर जिल्ह्यातील 24 आणि बीड, जालना, नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील 17 असे एकूण 41 जनावरे चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। आरोपींकडून 24,68,000 इतकी रोकड जप्त करण्यात आली आहे। लातूर जिल्ह्यात सातत्याने घडणाऱ्या जनावरे चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या। त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। या पथकाने अनेक दिवस तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती संकलन, संशयितांवर पाळत आणि विविध जिल्ह्यांमध्ये गोपनीय तपास करून या टोळीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवलं। 6 ऑगस्ट रोजी पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की किनगाव ते पिंपळखेड रस्त्यावरील शिरसाटवाडी फाटा परिसरात जनावरे चोरी करणारे हरियाणा राज्यातील सराईत गुन्हेगारासह काही आरोपी व्यवहारासाठी जमले आहेत। माहितीची खातरजमा करून तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी रवाना झालं। पोलिसांनी परिसराला वेढा घालताच आरोपींनी पिकअप वाहनातून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून अतिक सुलतान कुरेशी राहणार गंगाखेड जिल्हा परभणी, मुजाहिद बाबू खाटिक राहणार परभणी, साजू गफार कुरेशी राहणार पालम जिल्हा परभणी या तिघांना ताब्यात घेतला। नियाज उर्फ मोहम्मद नवाब हरियाणा, आस मोहम्मद सिरदार हरियाणा यांच्यासह इतर हरियाणा राज्यातील इतर 4 साथीदार पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे। प्राथमिक चौकशीत आरोपींनी उडवाउडवीची उत्तर दिली, मात्र पोलिसांनी तांत्रिक पुरावे, गोपनीय माहिती आणि विविध गुन्ह्यातील तपशील समोर ठेवल्यानंतर आरोपींनी जनावरे चोरीच्या गुन्ह्याची कबुली केली। आरोपींनी लातूर, बीड, जालना, नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील विविध गावांमधून बैल, गाई, म्हशी, वासरं आदी जनावरे चोरी करून त्यांची कत्तल केली आणि मांस विक्रीतून लाखो रुपयांची कमाई केल्याचं कबूल केलं। या चौकशीतून लातूर जिल्ह्यातील 24 जनावरे चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून त्यामध्ये रेणापूर, जळकोट, लातूर ग्रामीण, उदगीर ग्रामीण, चाकूर, किणगाव, अहमदपूर, औसा, कारार, शिरसी आदी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे। तसेच बीड, जालना, नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील आणखी 17 जनावरे चोरीचे गुन्हे आरोपींनी कबूल केले असून संबंधित पोलीस ठाण्यांना माहिती देण्यात आली आहे। अशा प्रकारे एकाच कारवाईत तब्बल 41 गुन्ह्यांची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे। आरोपींकडून जप्त करण्यात आलेली 24,68,000 इतकी रोकड ही जनावरे चोरी करून मांस विक्रीतून मिळवल्याचं तपासात निष्पन्न झालं। या रकमेचा पंचनामा करून ती विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आली आहे। या उल्लेखनीय कारवाईमुळे अनेक महिन्यांपासून जनावरे चोरीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.